हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीच क्राफ्ट एज्युकेशन. माय सेल्फ नितीन आणि तुम्ही बघताय डेली करंट अफेअर्स. ठीक आहे, आज 3 जुलै आहे. आजचं काय महत्त्वाचं करंट अफेअर आहे आणि काय चालू घडामोडी असतील की ज्या आपल्या येणाऱ्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी फायद्याच्या आहेत. मग एक्झाम साठी लागणाऱ्या गोष्टी आपण देणार आहेत. जर करंट अफेअरचा आवाका बघितला तर खूप सारा आहे, काय काय देणार आहे ना. बट वी आर थिंकिंग की अशा 8-10 न्यूज घ्यायच्या की ज्या तुमच्या डोक्यात छापल्या जातील, त्या डोक्यात लक्षात राहतील. विचार करा ना, रोज 8-10 न्यूज होत आहे आणि महिन्याच्या एंडिंगला किती न्यूज होऊन जात आहे. ठीक आहे, आणि महिन्याच्या एंडिंगला ते विचार करा, मग 6 महिन्याच्या एंडिंगला वर एक तुमचं कंपायलेशन तयार होतं. ठीक आहे, आपण अजून वीकली कंपायलेशन पण घेऊन येणार आहोत. सो बेस्ट थिंग इज दी की ह्या गोष्टींवर तुम्ही काय करा, विचार करा. ठीक आहे, सो बघा, जास्त वेळ न घेता तुम्ही फक्त लक्ष द्या व्यवस्थित. आपण सगळं कव्हर करूया इथे वन बाय वन. चलो डिरेक्टली वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट न्यूज. ठीक आहे, पहिल्या न्यूज पासून आपण डायरेक्ट सुरू करूया. ओके, चलो बघा आता इकडे लक्ष द्या. चलो बघा आता, अग्रवाल यांची सीबीडीटी अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. सीबीडीटी म्हणजे काय? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे, म्हणजे काय, आपण जे डायरेक्ट टॅक्स भरतो त्यांचं जे बोर्ड असतं की जे टॅक्स रेट किती असला पाहिजे आणि ते ऍडमिनिस्ट्रेशनचं जे काम करतं, त्या बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? अग्रवाल. भारताच्या प्रत्यक्ष कर प्रशासनात सातत्य आणण्यासाठी त्यांची ही नियुक्ती करण्यात आली. बघा आता, केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने, ठीक आहे, अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंटने मंजूर केल्यानुसार 1988च्या बॅचचे IRS, लक्ष ठेवा, IRS अधिकारी आहेत. IAS नाही, IRS अधिकारी, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. ठीक आहे, अधिकारी कोण आहेत? रवी अग्रवाल. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सीबीडीटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली? 1988च्या बॅचचे IRS अधिकारी रवी अग्रवाल यांची 1 जुलै 26, बघा, 1 जुलै 26 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटी, ठीक आहे, अध्यक्षपदी करार तत्वावर आहे. ठीक आहे, करार तत्वावर काय झाली? पुनर्नियुक्ती करण्यात आली. सीबीडीटी ही भारताची प्रत्यक्ष करांसाठीची सर्वोच्च धोरण निर्माता संस्था असून ती व्हेरी इम्पॉर्टंट, ती अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येते. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कोणाकडे येते? अर्थ मंत्रालयाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे. महसूल विभाग म्हणजे काय? रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ द फायनान्स मिनिस्ट्री. आलं लक्षात? रेव्हेन्यू डिपार्टमेंट लक्षात ठेवा. डन. सो एवढे रवी अग्रवाल यांची नियुक्ती झाली. ते काय आहेत? IRS ऑफिसर आहेत, 1988च्या बॅचचे. कुठे नियुक्ती झाली? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली करार बेसिसवर. डन. चलो नेक्स्ट बघा आता न्यूज. बघा, जनरल धीरज सेठ भारताचे 31वे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. बघा, विजय दूरदृष्टीसह तंत्रज्ञान आधारित आणि आत्मनिर्भर भविष्यातील लष्कराच्या दिशेने ते काय? नवीन नेतृत्व. ठीक आहे, धीरज सेठ आहेत 31वे लष्कर प्रमुख. दॅट्स इट. सरळ सरळ क्वेश्चन येईल की नुकतेच धीरज सेठ हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनलेत? 31वे. नुकतेच भारताचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? धीरज सेठ. डन. दॅट्स इट. जनरल धीरज सेठ यांची बघा आता, यांनी 1 जुलै 26 रोजी जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यानंतर भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून काय? COAS म्हणून पदभार स्वीकारला. उपेंद्र द्विवेदींच्या नंतर त्यांनी स्वीकारला. आधीचे कोण होते? उपेंद्र द्विवेदी. ते लक्षात ठेवा. 1986च्या तुकडीचे आर्म्ड कॉर्प्स अधिकारी असलेले जनरल सेठ यांना जवळपास 40 वर्षांचा लष्करी अनुभव असून ते, हे इम्पॉर्टंट आहे बघा, खडकवासला पुणे येथील एनडीएचे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, एनडीएचे विद्यार्थी. खडकवासला कुठे? पुणे येथील खडकवासलाच्या एनडीए इन्स्टिट्यूट मधून त्यांनी काय केलंय?
शिक्षण घेतलंय. आलं लक्षात? ह्या गोष्टी फक्त काय करा, लक्षात ठेवा. डन. नेक्स्ट बघा, 2025 मध्ये भारताचा बेरोजगारीचा दर, अनएम्प्लॉयमेंट रेट 3.1%च्या 8 वर्षातील, बघा 8 वर्षातील निचांक पातळीवर पोहोचणार. ठीक आहे. आता रोजगार वाढत असताना शहरी महिलांची, बघा शहरी महिलांची बेरोजगारी एक प्रमुख आव्हान आहे. म्हणजे आधी असं व्हायचं की ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांना बेरोजगारीचा दर जास्त होता. का? तर तिथे जॉब न करता स्वतःची शेती वगैरे किंवा स्वतःच्या व्यवसायांमध्ये काम करावं लागतं. परंतु शहरात ऑलमोस्ट काही का होईना, ठीक आहे, छोटा मोठा सर्व्हिस सेक्टर मधला जॉब असेल तर महिला रोजगार समजल्या जायच्या. परंतु पोस्ट कोविड कंडिशन थोडी चेंज होत गेली. मग जर एकदम ऑन द नॉर्मल बेसिस बोलायचं झालं तर खूप साऱ्या महिला सोशल मीडिया किंवा घरून काहीतरी बिझनेस, होममेड प्रॉडक्ट्स विकायचे वगैरे, हे व्यवसाय प्रत्येक महिलांनी इंडिव्हिज्युअली म्हणजे स्वतः बिझनेसमॅन बनायच्या याच्यात बऱ्यापैकी त्यांनी काय केलंय, सुरू केलंय. मग त्याच्यात रोजगार कमी झालाय. म्हणजे मग आता जस्ट इमॅजिन, आता एखादी महिला आहे, ती ऑलरेडी जॉब करत होती कुठेतरी कंपनीत, तर तिला रोजगारक्षम, ठीक आहे, एम्प्लॉईड समजलं जायचं. त्या महिलेने काम सोडलंय. आता ती घरात बसून काहीतरी सोशल मीडियावर रील्स बनवते किंवा व्हिडिओज बनवते, तर ती रोजगारात नाही येणार ना, ती बेरोजगार झालेली. आलं लक्षात? सो अशा गोष्टी झाल्यामुळे काय होतंय, शहरातले बेरोजगारी एक प्रमुख आव्हान आहे. आता शहरांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय महिलांच्या प्रती. ठीक आहे. बिकॉज सेल्फ मेड बिझनेसमॅन बनण्याकडे अजूनही बऱ्यापैकी लेडीजचा काय कल आहे, सोशल मीडिया वगैरे असतील, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा यांच्या माध्यमातून. सो दीज आर द ऑल थिंग्स. तर ते एक जनरल कारण आहे डिस्कशनचं. ठीक आहे. आता बघा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच्या मते भारताचा बेरोजगारीचा दर 2025 मध्ये किती होता? 3.1%. लक्षात ठेवा, बेरोजगारीचा दर अत्यंत इम्पॉर्टंट आहे. रिपोर्ट कोण काढला? नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. पर्यंत घसरला आहे. 2017-18 नंतरचा सर्वात कमी स्तर असून रोजगार निर्मिती आणि आर्थिक सुधारणेचे ते काय द्योतक आहे. म्हणजे आता रोजगार म्हणजे आता कमी झालाय. ठीक आहे. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट कमी आहे. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट जास्त असलं म्हणजे काय, बेरोजगारी जास्त आहे. हा जरी कमी आहे पण मग आता काय होते, रोजगार निर्मिती पण होते आणि आर्थिक सुधारणा पण होत आहे. म्हणून रोजगार म्हणजे हा अनएम्प्लॉयमेंट रेट काय कमी आहे. बघा आता ही प्रगती एसडीजीज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 8 अंतर्गत 2030 पर्यंत पूर्ण आणि उत्पादक रोजगाराच्या उद्दिष्टाच्या दिशेने भारताच्या वाढत्या यशाचे काय प्रतिबिंब. दिस इज द सक्सेस ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दॅट फॉर द लास्ट फ्यू इयर्स दिस इज द लोवेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट वी हॅव रेकॉर्डेड ॲज पर द नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन सर्वे. आलं लक्षात? त्यांना हे म्हणायचं की नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच्या सर्वेनुसार 3.1 हा एसडीजी 8 अंतर्गत 2030 पर्यंत पूर्ण उत्पादन यशाचे काय प्रतिबिंब आहे. म्हणजे एसडीजी 8 काय, उत्पादन प्रोडक्शन वाढवणं आणि जेवढे उत्पादक असतील ते काय करतील, जास्तीत जास्त रोजगार निर्माण करतील. हे एसडीजी 8 आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तुम्हाला माहिती आहे की 2030 पर्यंत ते गोल्स काय करायचे, पूर्ण करायचे. डन. सो या गोष्टी बघा, 3.1 काय तो दर आहे. डन. नेक्स्ट पर्यटन मंत्रालयाची न्यूज आहे बघा. गुगल इंडिया सोबत आता कोणी कोणी भागीदारी केलेली, पर्यटन मंत्रालय आणि गुगल इंडिया भागीदारी आहे. एआय आणि डिजिटल तंत्रज्ञान काय, इनक्रेडिबल इंडिया. कशासाठी? इनक्रेडिबल इंडिया मोहिमेतला एक नवीन जागतिक आयाम देईल. नुकतेच इनक्रेडिबल इंडिया ही मोहीम कोणत्या 2 बिग स्टार्टअप्सनी किंवा मंत्रालयांची काय भागीदारी आहे? भागीदारी कोणाची आहे? मग ती पर्यटन मंत्रालयाने गुगल इंडिया. आलं लक्षात? बघा, पर्यटन मंत्रालयाने एआय, डिजिटल तंत्रज्ञान आणि डेटा अनालिटिक्सच्या माध्यमातून भारतातील पर्यटन स्थळांची डिजिटल ओळख वाढवण्यासाठी काय, पर्यटन स्थळांची डिजिटल ओळख वाढवण्यासाठी गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. एमओयू म्हणतात त्याला, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग असं असतं ना ते, तुम्ही बरेच बघितलं असेल. MOU असं, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग स्वाक्षरी केलेली आहे. ही भागीदारी भारताच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या जागतिक प्रसिद्धीला चालना देईल. जागतिक प्रसिद्धीला काय देईल? चालना देईल. ठीक आहे. पर्यटन मंत्रालयाने एआय, डिजिटल तंत्रज्ञान, डेटा अनालिटिक्सच्या माध्यमातून भारतातील पर्यटन स्थळांची काय केले, ओळख वाढवण्यासाठी. पर्यटन मंत्रालय, गुगल इंडिया इज इक्वल टू इनक्रेडिबल इंडिया. आलं लक्षात? कोणाची भागीदारी? इनक्रेडिबल इंडिया मोहिमेसाठी
गुगल इंडिया आणि पर्यटन मंत्रालय. दॅट्स इट. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. एक एक न्यूज, दोन दोन न्यूज, तीन तीन न्यूज, जेवढ्या न्यूज होतात तेवढा डेली लक्षात ठेवा आणि रिवाइज करत चला. ठीक आहे. अरे काय बघा ना, अर्ध्या तासाचा ऑलमोस्ट व्हिडिओ असतो 25-26 मिनिटाचा, त्याच्यात त्यानंतरच्या 10 मिनिटात तुमचं रिव्हिजन होऊन जातं. प्रत्येक कन्सेप्ट डोक्यात राहून जाते. बघा आता, व्हीबीजी रामजी 2025. आता जी आपली एमजी नरेगा होती, ठीक आहे, एमजी नरेगा स्कीम होती, ठीक आहे, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. ठीक आहे. मग ही जी मोहीम होती त्याच्या जागी आता काय आलं, व्हीबीजी राम. ठीक आहे. म्हणजे काय, विकसित भारत गॅरंटीड रोजगार अभियान. ठीक आहे. विकसित भारत गॅरंटीड रोजगार अभियान. ठीक आहे. मग अभियान मोहीम आहे म्हणजे ग्रामीण भागासाठी. ठीक आहे. सो ही काय, सगळ्यांसाठी ही मोहीम. बघा, बीबीजी रामजी कायदा 2025 लागू झाला. ग्रामीण रोजगार हमी योजना बघा आता 125 दिवसांपर्यंत वाढवली. आधी काय होतं, 100 दिवस. आधी काय होतं, 100 दिवस काम होतं. आता किती, 125 दिवस कामाची हमी देण्यात आलेली आहे. विकसित भारत 47च्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल. आणि आपल्याला काय करायचंय, विकसित भारत म्हणजे डेव्हलप्ड नेशन म्हणून 2047 पर्यंत ही सगळी कामं करायची आहेत. 2047चं उद्दिष्ट ठेवता हे मोहीम त्या दिशेने काय पाऊल आहे. 1 जुलै 26 रोजी देशभरात लागू होणारा बीबीजी रामजी कायदा 2025 प्रत्येक पात्र ग्रामीण कुटुंबासाठी हमीयुक्त मजुरी रोजगाराचा कालावधी 100 दिवसांवरून 125 दिवसांपर्यंत वाढवतो. हा कायदा बघा, जलसंधारण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, ग्रामीण पायाभूत सुविधा, टिकाऊ मालमत्तेची निर्मिती, महिला सक्षमीकरण यांच्यावर विशेष भर देतो. ठीक आहे, विशेष भर देतो. आता ही स्कीम आपण नंतर जेव्हा डिटेल बघू तेव्हा ह्या स्कीम परत डिटेलमध्ये घेतच जाऊ. ठीक आहे. सो आतापर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा कधीपासून लागू झाला. बघा, भारत सेशेल्स, आता पंतप्रधान मोदींनी नुकतंच सेशेल्स या देशाला भेट दिली. भारत सेशेल्स संबंधांना नवी गती. बघा, मोदींच्या दौऱ्यात 19 करारांवर स्वाक्षरी, हिंद महासागर सहकार्य, सागर विजनला नवा आयाम भेटला. काय झालं बघा, जून 26 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सेशेल्स दौऱ्यादरम्यान भारत आणि सेशेल यांच्या संरक्षण, सागरी सुरक्षा, युपीआय, आरोग्य, शिक्षण, अवकाश, कृषी, पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असलेले 19 द्विपक्षीय करार करण्यात आले. भारताने सेशेल्सची सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी वेगवान गस्ती जहाजे, डॉनियन विमानांचे आधुनिकीकरण, उपयुक्त वाहने आणि बोटी यांसह अनेक संरक्षण सहाय्याची घोषणा केली. नुकतेच कोणत्या दोन देशांदरम्यान 19 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. ठीक आहे, 19 द्विपक्षीय, भारत आणि सेशेल्स. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, इस्रायल लेबनॉन त्रिपक्षीय चौकट, सीमा सुरक्षा, लेबनॉनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक स्थैर्य यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू असलेले एक नवीन उपक्रम. बघा आता, 26 जून 2026 रोजी सीमेवरील हिंसाचार कमी करायचा आहे म्हणजे बॉर्डरवरील प्रादेशिक शांतताला चालना देण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात एका त्रिपक्षीय सुरक्षा, बघा, एका त्रिपक्षीय सुरक्षा राजकीय चौकटीवर स्वाक्षरी करण्यात आलेले. कोणाच्या दरम्यान, बॉर्डरवरील हिंसाचार कमी करण्यासाठी स्वाक्षरी करण्यात आली, तर ते इस्रायल आणि लेबनॉन. आलं लक्षात, इस्रायल आणि लेबनॉन. सी, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन. बघा आता, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी एक जागतिक उपक्रम आहे. मग ह्या प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. आजचा जो दिन आहे तो लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन. जेव्हा आपण प्लास्टिकच्या पिशव्या बघा ना, यूज अँड थ्रो असतात, वन टाइम यूज असतात, तर त्याच्यातून आपल्याला मुक्तता हवी. कारण की एकदा का प्लास्टिक एन्व्हायरमेंटमध्ये आलं तर ते वर्षानुवर्ष तिथे खंगत राहतं. म्हणजे असं नाही की 10 दिवसात 15 दिवसात एखादी वस्तू टाकतो आपण, नॉर्मली डिग्रेडेबल वस्तू असतात, बायोलॉजिकल, ते डिग्रेड होतात. परंतु ह्या ज्या अशा वस्तू आहेत त्या वर्षानुवर्ष तिथे काय असतात, अडखळत पडलेल्या असतात. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्त दिन आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे जमीन, नद्या, महासागर, जैवविविधता आणि मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो.
तसेच मायक्रोप्लास्टिकमुळे अन्न साखळीवरही परिणाम होतो. अन्न साखळीवरही परिणाम होतो. जस्ट इमॅजिन, आता तुम्ही गुरंढोरं वगैरे बघत असाल तर ते जे खातात ते पोटात जातं, ते आतड्यांना त्रास होतो. जर ग्रामीण भागातील असाल तुम्ही तर ठीक आहे, ते गाई गुरु वगैरे ते जर प्लास्टिकची पिशवी खाल्ली तर त्यांना म्हणजे मरतात सुद्धा ते. ठीक आहे, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. चलो वन लाइनर्स, लेट्स लुक. बघा आता काय काय. केंद्र सरकारकडून सीबीडीच्या अध्यक्षपदाची कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, कोणाचे? रवी अग्रवाल. ते कोण आहेत? IRS अधिकारी आहेत 1988च्या बॅचचे. ठीक आहे, कंत्राटी तत्वावर त्यांची परत नियुक्ती करण्यात आलेली. नेक्स्ट, भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख COAS म्हणून कोणी पदभार स्वीकारला? जनरल धीरज सेठ यांनी. ठीक आहे, पदभार स्वीकारला आधुनिकीकरणासाठी. आणि हे विजन बघा आता, विजन, दक्षता, नवनिर्मिती, संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि सैनिक माजी सैनिकांच्या कल्याणावरती काय आधारित असणार. बघा, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन 2025 साली भारताचा बेरोजगारीचा दर काय होता? 3.1%. डन. आता हा गेल्या 8 वर्षातील सर्वात कमी आहे. मागच्या 8 वर्षातील बेरोजगारीचा दर हा सगळ्यात काय कमी आहे. मग SDG 8 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 8 की जे काय असेल म्हणजे उत्पादकता वाढवणे आणि रोजगार वाढवणे याच्या दिशेने टाकलेलं एक काय पाऊल आहे. आणि भारत सरकारचं काय म्हणायचं त्यांना? रोजगार निर्मिती आणि आर्थिक सुधारणांच्या धर्तीवर हे सगळ्या गोष्टी झालेल्या. चांगली गोष्ट आहे भारतासाठी. फक्त महिलांचा, शहरी महिलांचा बेरोजगारीचा दर काय आहे जरा डोक्याला टेन्शन देणार आहे. बघा, पर्यटन मंत्रालयाने कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केला? MOU, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत. डन. कशासाठी? जे काही पर्यटन स्थळ आहेत की त्यांची डिजिटल ओळख वाढवण्यासाठी, डिजिटल रीच वाढवण्यासाठी, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आधुनिकीकरण करण्यासाठी हे केलेलं आहे. नेक्स्ट बघा, VBC रामजी कायद्याअंतर्गत हमी वेतन किती दिवस वाढवण्यात आले? 100 दिवसावरून 125 दिवस. 1 जुलै 26 पासून अंमलात आलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट तारीख आहे. जसं MG नरेगाची तारीख फ्रिक्वेंटली आस्क्ड इन द एक्झामिनेशन. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट यू कॅन बी आस्क्ड बाय द MPSC और द अदर एक्झामिनेशन्स की VBC रामजी कधी लागू झाला. ठीक आहे, 100 वरून 125 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलंय. बघा, पंतप्रधान मोदीजी यांच्या सेशल्स दौऱ्यादरम्यान भारत सेशल यांच्यात किती द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी झाले? 19. ठीक आहे, मग ते असेल सागरी सुरक्षा असेल, UPI असेल, आरोग्य, शिक्षण, अंतराळ या वेगवेगळ्या गोष्टींवर ते काय झाले करार झाले. इस्रायल लेबनॉन यांच्यातील या करारामध्ये कोणत्या देशाने मध्यस्थी केली? USA, युनायटेड नेट. आणि USAच जगात आता मध्यस्थीची भूमिका घेतली जेव्हापासून ट्रम्प साहेब आलेत. ठीक आहे, सो ही इज प्लेइंग हिज ट्रम्प कार्ड्स. ओके, सो जिथे काही कोणाचा वाद असेल तर ते पोहोचून जातात तिथे. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल की ट्रम्प साहेबांना नोबेल पण भेटलेला आहे. आता ते कसा भेटलाय ते तुम्ही सर्च करा, इट्स युअर पॉइंट. ओके, सो बघा आता, हे ह्या युनायटेड नेशन्सने मध्यस्थी केली. बघा, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणजे काय थीम काय? बघा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा काय करायचंय? वापर करायचा. डन. 3 जुलै रोजी हा. बघा आता, ह्या अगेन वन लाइनर. 1 जुलै 26 पासून केंद्रीय प्रत्यक्ष कर CBDT अध्यक्षपदाची पुनर्नियुक्ती कोणाची झाली? रवी अग्रवाल. 1 जुलै 26 रोजी भारतीय लष्कराचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? जनरल धीरज सेठ. युनेस्कोच्या मते 2025 साली बेरोजगारीचा दर किती नोंदवला गेला? 3.1%. भारतातील पर्यटन स्थळांची डिजिटल दृश्यमानता वाढवण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला? गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. VBC रामजी कायदा 2025 अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना किती दिवसांचा हमीयुक्त रोजगार? 125. पंतप्रधान आणि सेशल्स यांनी किती करारांवर स्वाक्षऱ्या केल्या? द्विपक्षीय 19 करार. ठीक आहे. हिंद महासागर क्षेत्राशी संबंधित भारताचे प्रमुख सागरी धोरणाचे म्हणजेच सागरचे पूर्ण रूप काय आहे? ठीक आहे, या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास. सागर. ठीक आहे, सागरचा फुल फॉर्म काय? देन इस्रायल लेबनॉन. ठीक आहे, इस्रायल लेबनॉन त्रिपक्षीय सुरक्षा राजकीय चौकटीत कोणत्या देशाने मध्यस्थीची भूमिका बजावली? संयुक्त राष्ट्र अमेरिका. ठीक आहे, अमेरिकेने लेबनॉन मधील पुनर्रचना आणि मानवतावादी मदतीसाठी किती रक्कम जाहीर केली? बघा, लेबनॉन मधील पुनर्रचना आणि मानवता मदतीसाठी 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. ठीक आहे, 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. ठीक आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी दिन केव्हा साजरा केला जातो? तर 3 जुलै. आलं लक्षात? सो हे आहे आजचं आपलं करंट अफेअर. हे आपला मॅगझिन आहे. बघा, आता हे आता चालू होईल इंग्लिश मीडियम मध्ये. ज्यांना इंग्लिश मधून तयारी करायची
ठीक आहे, तर ते इंग्लिश मधून काय करू शकतात, तयारी करू शकतात. ठीक आहे, त्याच्यासाठी हे मॅगझिन आहे. रोज जे आपण अर्धा तास 15-20 मिनिटे जेवढे काही आपण करंट अफेअर घेतो, ठीक आहे, ते व्यवस्थित अटेंड करा, जेणेकरून तुमचा, आणि करंट अफेअर असा सब्जेक्ट आहे तो ब्रिक बाय ब्रिकच होतो. तुम्ही एका दिवसात सगळं वाचून तुमचं कन्फ्युजन होतं, वेगवेगळी नावं येतात, तुम्ही विसरतात. सो मेक शुअर की तुम्ही रोज काय करणार, थोडं 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 ब्रिक बाय ब्रिक करत जा, रोज लेक्चर बघत जा 15-20 मिनिटात. फास्ट फॉरवर्ड करून बघितलं तरी बी हार्डली 12-13 मिनिटात लेक्चर होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की डेली जेवढं वाचतो तेवढं एकदा रिवाईज करायचं आहे. रोज तुमची जर छोटी नोटबुक वगैरे केलेली असेल तर तुम्ही पॉईंट करा. व्यक्तिविशेष असेल, आंतरराष्ट्रीय घडामोडी असेल, क्रीडा असतील, वैयक्तिक न्यूज असेल, XYZ असं सगळं बनवा आणि तुमचे स्वतःचे 1 लाइनर 2 लाइनर मधले जी नोट्स असेल ती प्रिपेअर करा. किंवा अल्टिमेटली आपलं मॅगझिन तुम्हाला अवेलेबलच होऊन जातं, वीकली पण भेटून जातं. सो जास्त टेन्शन न घेता फक्त रोज ते काय करा, कन्सिस्टंटली करत राहा. सो ऑन दिस नोट आज आपण इथे थांबूया. ठीक आहे, तोपर्यंत टाटा, बाय बाय, एन्जॉय.